शेतकरी मित्रांनो, आता आपली पहिली गाडी भरून आता ही दुसरी गाडी आपली चालू झालेली. आपलं इकडे बघू शकता, ही दुसरी गाडी भरून राहिली. आणि आता आपल्या इकडे माल बी बघू शकता, पायपास तिकडला तुटलंय. म्हणजे आपलं साधारणपणे 25 गुंठे क्षेत्र तुटलंय. आणि आपल्या 2 गाड्या भरलेल्या आहे, 11-11 टन, 10.5 टनाची. एक पहिली आली आणि ही बी 11 टन करायची. म्हणजे 25 गुंठ्यामध्येच आपलं 20 टन माल क्रॉस झालेला आहे. तुम्ही विचार करा आपला अवरेज किती पडणार आहे. तुम्ही रास बी बघू शकता की 2 बेडची रास आपली किती माल इकडे बघू शकता. म्हणजे असं नाहीये, एका एका जागेवर माल बघू शकता की अवरेज साईज काय पडलेली मालाची. एकदम तुफान असा माल पडलेला आहे. हे 2 बेडचाच माल इतका पडलेला आहे. मग तुम्ही विचार करा टनेज कसं आहे. आणि शेतकरी मित्रांनी भरपूर आताच्या 2-3 रीलला भरपूर कमेंट केली की भाऊ काय भाव दिला माल. हा माल आहे ना भाऊ, शेतकरी मित्रांनो आपण 10 रुपये रेटने दिलेला आहे. एकदम टॉपचा. आणि 15 एप्रिलचा एकदम टॉपचा भाव आपल्याला जागेवरती मिळालेला आहे वावरामध्ये. बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते भाऊ आम्हाला रेट सांगा, रेट सांगा. भरपूर जणांनी कमेंट केलं, कमेंट करू बी राहिले. आज 10 रुपयाने आपला हा माल दिलेला आहे. आणि आपला आता सध्या 15 एप्रिलचा सगळ्यात हायेस्ट सौदा आपला आता सध्या महाराष्ट्रात झालेला आहे. आणि कलिंगडाचे रेट हे वाढते राहू राहिले मित्रांनो. कमी भावात माल कोणालाच देऊ नका, योग्य भाव करा आपल्या मालाचा. आणि योग्यच भावानीच माल द्या आपल्या जागेवर व्यापाऱ्यांना. कमी भावात माल देऊ नका, भाव हे वाढते.